हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बाबू हा सिनेमा येत्या 2 ऑगस्टला आपल्या भेटीला येतो आहे आणि पहिल्यांदा इतकं ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा मी पाहिला असेल, कारण का सगळे आर्टिस्ट त्या लुकमध्ये आहेत आणि दणक्यात अशी ढोल ताशांच्या गजरात एंट्री झाली आहे. खरं तर इथे ना एका अभिनेत्रीबद्दल खूप लोक बोलत आहेत आणि माझ्या मनातली गोष्ट बोलत आहेत. खरं तर स्मिता तांबे जी आपली लाडकी अभिनेत्री आहे ती एक ठसकेबाज असं कॅरेक्टर घेऊन येते. स्मिताताई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. आणि जे लोक तुझ्याबद्दल बोलत आहेत, जे काही मी ऐकलं ना, अगदी माझ्या मनातले शब्द बोलत आहेत ते, आणि मला खूप भारी वाटतं आहे तुला या वेशात बघून. थँक्यू सो मच. मी मस्त आहे. राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुमच्यासारख्या मुलींना माझा हाय. आणि तू जसं म्हणालीस की ही फिल्म फार वेगळी आहे. या फिल्मचा प्रिमायसिस फार वेगळा आहे, कारण की ही आगरी आपले जे बांधव आहेत त्यांच्या फ्लेवरची ही फिल्म आहे, जी आत्तापर्यंत आली. मला असं वाटतं आगरी भाषेत, संपूर्ण आगरी भाषेत अशा पद्धतीची ग्रँड ही मराठीतली पहिली फिल्म असावी. आणि दुसरी गोष्ट, त्याच पद्धतीने त्याचा तो सगळा ग्रँजर, म्हणजे त्यांच्यातला ॲक्शन, त्यांच्यामधलं ॲग्रेशन, त्यांच्यामधला रिव्हेंज ड्रामा, त्यांच्यामधली प्रेम करण्याची ताकद, एक तर ते असेल तर 0% नाही तर 100%. आणि कलरफुल माणसं, तशी ती एक कलरफुल गोष्ट आहे. आणि चारुशीला नावाचं कॅरेक्टर मी परफॉर्म करते आहे. सो पहिल्यांदा आयुष्यामध्ये, कारण नेहमी सिनेमा साईन करत असताना नो वॅक्सिंग, नो शॅम्पू, नो कंडिशनर वगैरे असा मेल यायचा मला. दिस इज द फर्स्ट फिल्म ज्याच्यामध्ये मी हे असे एवढे दागिने, तर मीच म्हणायला लागले की थोडे कमी करूयात का आपण. ते म्हणाले नाही, चान्स तर घालून असं. पण मला फार कौतुक वाटतं की ह्या ज्या सगळ्या आपल्या आगरी बहिणी आहेत आणि ह्या काय नटतात, काय सजतात, म्हणजे त्या, मला असं वाटतं की खरं आयुष्य त्या सेलिब्रेट करतात. कुठलाही सण असो, काही असो, आणि त्यांच्यामध्ये एक अग्रेशन आहे. मी किती पण आगरी लग्नात वगैरे जाते, त्या बायका अशा रुबाबदार, कुणाला ऐकणार नाहीत म्हणजे अशा. सो ते सगळे फ्लेवर्स या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्या कलरच्या बायका मला या अनुषंगाने माझ्या आयुष्यामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, आणि ज्यांच्या तोंडातून शिव्या पण गोड वाटतात. ती पण वाटते थोडी, पण नाही, त्यांचं काळीज आहे, ते फणसासारखे असतात. त्या आतनं सगळे, वरून काट आहेत फक्त, आतनं त्या सगळ्या गोड आहेत सगळ्या. घेतलं तर खांद्यावर आणि ठेवलं तर नाही तर ढगात. असं आहे ते. जेव्हा मला कळलं की तू या सिनेमात आहेस, एकतर स्मिताताई सोज्वळ काहीतरी भूमिका असेल किंवा काहीतरी एकदम तडकतं भडकतं असेल, पण तडकतं भडकतंच हे कॅरेक्टर आहे. तर तुला जेव्हा सांगितलं गेलं की असं कॅरेक्टर आहे, आणि काय म्हणजे एक थॉट प्रोसेस किंवा एक काय तयारी असते ना आपली, तिला हे जे आपलं शिकावं लागतो आणि काय प्रोसेस. हे बघ, मयूरने माझं काम अर्ध सोपं करून टाकलं होतं. मयूर शिंदे जो आमचा दिग्दर्शक आहे, ॲक्च्युली त्याच्यावरच मी पैसा लावला होता, कारण की ही इज द वन ज्याच्यामुळे मी या सिनेमामध्ये आहे. त्याने ते असं कन्व्हिन्सिंगली की येस यू हॅव टू डू इट, तुम्हाला हे करा, हे वेगळं आहे वगैरे. आणि जेव्हा मी वर्कशॉप्सला गेले तेव्हा मला तर आवडतंच, वेगळ्या भाषेंमध्ये काम करायला तर मला आवडतंच, कारण मला असं वाटतं की मला चांगला लिंगो सेन्स आहे. आणि त्यामुळे वेगळी भाषा आली की आपोआप पात्र त्याचा एक वेगळा रंग घेऊन येतो. त्यामुळे त्या वर्कशॉप्सला त्या सगळ्या भाषेचा अभ्यास करणं, आणि ताई असं मला पण बघायचं ना, दुश्मनीच्या जरी लायकीचा हसका वगैरे असं जे आहे. आणि ते नॉर्मली नेझल साऊंड करतात, पण मी एक वेगळ्या सगळ्या परिस्थितीतनं आलेली असते. चारुशीला एका वेगळ्या परिस्थितीतनं आली आहे, त्यामुळे मग तिचा तो आवाज, ते सगळं फिगर आउट करणं, ते इतकं इंटरेस्टिंग होतं. आणि बाकी तर हे कपडे बिपडे ते सगळे आपले डिपार्टमेंट सगळे बँग ऑन असतात वगैरे. म्हणजे त्यामुळे तर ताई आम्हाला तुला सजवायचं, आम्हाला तुला, मी म्हणायचं पहिल्यांदा कुठेतरी असं ओ ताई आम्हाला सजवायचं आहे. सो दॅट्स द ग्रेट थिंग. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रोजेक्टच्या पाठीमागे उभी असते ती तुमची परफेक्ट टीम. अंकित, रुचिरा, संजय, ज्याच्याबरोबर माझे सगळ्यात जास्त सीन आहेत. आणि आमचं इन जनरल आमचं रिअल लाईफमध्ये ट्युनिंग खूप छान आहे, पण आम्ही तसं एकत्र काम जास्त केलेलं नाही आहे. बट या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो. सो दॅट ट्युनिंग, सो हे गिव्ह अँड टेक खूप इंटरेस्टिंग झालं सगळं. मराठी सिनेमाबद्दल जे म्हणालीस ते खरंच प्रकर्षाने आपल्याला सगळीकडे पोचवायचं आहे. कारण का आता जेव्हा 2दा ट्रेलर प्ले केला आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा चुकून लागलं ना, असं आम्हाला वाटलं की अरे होऊ दे ना प्ले, आम्हाला परत एकदा बघायचं आहे. एक अभिमान वाटला आम्हाला आतून. तुला कसं वाटतंय जेव्हा आता ट्रेलर इतक्या मोठ्या पडद्यावर आपण बघितला आहे आणि फायनली तो इतका रिच दिसतोय मराठी सिनेमात, तर कसं वाटतं? मी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला आणि मला असं वाटतं, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्या मराठी फक्त महाराष्ट्रात म्हणशील तर मला वाटतं संपूर्ण भारत देशापेक्षा हे एक असं
हे एक असं महाराष्ट्र राज्य आहे ज्या राज्यामध्ये इतके रंग आहेत, इतके कलर्स आहेत, इतके फ्लेवर्स आहेत. आपण सगळ्या अर्थाने श्रीमंत आहोत. आम्ही भाषा आपली श्रीमंत आहे, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणातली आपली खाद्यपदार्थ श्रीमंत आहेत. आपण काय म्हणजे आपण रिच आहोत सगळ्या मीडियममध्ये, कल्चरली रिच आहोत. तर मला असं वाटतं की तो रिचनेस पाहिजेच आपल्याला सिनेमामध्ये आणि ही गोष्ट डिझर्व करते. ते असं नाही आहे की कुणीतरी उठून अशा पद्धतीचा सिनेमा बनवायचा की चला आपण एक ॲक्शन फिल्म बनवूयात किंवा आपण एक रिव्हेंज ड्रामा बनवूयात, असं नाही आहे. त्या गोष्टीमध्ये, त्या रूट्समध्ये ते सगळं आहे. त्यामुळे ते ऑर्गॅनिक वाटतं. ते करताना कधीही ऑड वाटलं नाही. नाहीतर आपण असं कसं काय करतोय वगैरे असा कधीही प्रश्न पडला नाही. आणि ते कन्व्हिक्शन होतं. म्हणजे मी तर फाईट सिक्वेन्सची विटनेस होते, कारण की जास्त बोलू शकत नाही करता करविता. सो त्यामुळे मला तर ते सगळं बघायला वगैरे मला कुठेही असं आय वॉज फुल्ली कन्व्हिन्स. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जी टीम काम करते ना, त्या टीमने फुल कन्व्हिक्शनने काम करायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्या मराठी कलाकारांचं कौतुक होतं ना, तेव्हा आम्हाला एक वेगळाच अभिमान वाटतो. आणि तुझी फिल्मसुद्धा फिल्मफेअरला गेली, जोरम, त्यासाठी अभिनंदन तुझं. आता भेटली आहेस म्हणून. पण तेव्हा एक अभिमान वाटला होता की आपले मराठी कलाकार जे साता समुद्रापार नाव बनवत आहेत आणि आता फिल्म येते तुझी. घरी छोटीसुद्धा आहे, तिला सांभाळून हे सगळं करायचं आहे. तारेवरची कसरत. हो, तारेवरची कसरत म्हणजे कसं असतं, आपली स्वप्न असतात ना, ती आपल्याला ताकद देत असतात. तर मला माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती तुम्हाला ताकद देतात. ती तुम्हाला सगळ्या परिस्थितीमध्ये सोल्युशन्स तुम्हाला देतात. आणि माझं बाळ जेव्हापासून झालं, म्हणजे जिजा जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून मी अशी आणखी वेगात, कारण की ना एक बाळ असताना ते आईला तिच्या आतल्या बाई म्हणून ताकदीची जाणीव करून देतं कायम. जेव्हा तुम्ही आई होता ना, तेव्हा बाळ त्या बाईला आई बनवत असतं आणि ते ताकद देतं की तुझ्यात किती ताकद आहे माहिती आहे. इफ आय क्रिएट दिस देन आय कॅन क्रिएट एनिथिंग. सो दॅट फिलिंग जिजा गिव्ह मी. सो त्याच्यानंतर मग जी पण कामं केली ना, त्या कामांमध्ये टेक्स्टकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा आफ्टर मदर माझा बदलला आहे. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते सगळं चारुशिलाच्या पात्राला सुद्धा खूप हेल्प केलेलं आहे. आणि यु नो दॅट्स व्हॉट मॅटर. बरं, आता छोटीशी क्लिप बघितली, पण पूर्ण सिनेमा तुला बघायला आवडेल आणि लवकरच आम्ही बघणार आहोत 2 ऑगस्टला. थँक्यू सो मच ताई, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. असेच भारी सिनेमे करत राहा आणि असे कॅरेक्टर्स करत राहा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आणि तुम्ही अशा नवीन गोड मुली सगळ्या करतात. राजश्री मराठीच्या मी सगळ्या कोलॅबला एक्सेप्ट करते इमिडिएटली, कारण की खूप सेन्सिटिव्ह आणि फार विचार करून केलेले असतात. मला असं मला विश्वास आहे तुम्ही डिलिव्हर केलेल्या कॉन्टेंटवर. मी म्हणेन 2 ऑगस्टला आपल्या आगरी भाषेतला असा मराठीतला पहिला ग्रँड आगरी भाषेतला असा सिनेमा येतोय. आणि आपण महाराष्ट्र राज्य हे अत्यंत विविधतेने नटलेलं आहे. हा आगरी भाषेतला एक वेगळा कलर तुमच्याकडे रिप्रेझेंट होणार आहे. हा कलर कसा आहे नेमका ते बघायला थिएटरमध्ये जायला विसरू नका. 2 ऑगस्टला बाबू सिनेमामध्ये चारुशिलाला बघायला विसरू नका. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.